प्रेक्षकांसाठी खुश खबर। साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर लवकरच। विधानसभेमध्ये 288 जे एकूण आमदार आहेत त्यापैकी फक्त 22 महिला आमदार आहेत आणि विधान परिषदेमध्ये जे 78 एकूण आमदार आहेत त्यापैकी 4 फक्त महिला आमदार आहेत। आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो। आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज। आता मी आहे विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये आणि इथे माझ्यासोबत महिला आमदार आहेत। उद्या महिला दिन साजरा होत असताना सगळ्या पक्षांच्या महिला आमदारांशी मला बोलायचं आहे। खरं म्हणजे एकीकडे आपण असं म्हणतो आहोत की स्त्री पुरुष समतेच्या अनुषंगानं बरीच पावलं आपण चाललेलो आहोत आणि त्याचवेळी अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या प्रकारच्या बातम्या येत आहेत, ज्या प्रकारच्या घटना घडत आहेत त्यामुळे मन विषण्ण पण होत आहे। म्हणजे म्हैसाळमधली घटना असेल किंवा अगदी महिला आमदारांना ज्या प्रकारचे मेसेज अलीकडच्या काळात आलेले आहेत त्या घटना असतील आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महिला दिन साजरा होत असताना एकूण काय पद्धतीनं आपल्या समोरची आव्हानं आहेत, बदलणाऱ्या कालखंडामध्ये ज्याप्रमाणे मी उल्लेख केला त्याप्रमाणे खरोखरच स्त्रियांना नवा अवकाश मिळतो आहे, नव्या संधी मिळत आहेत आणि आपण असं बघतो आहोत की आता सगळ्या स्तरातल्या महिला पुढे येत आहेत, कर्तृत्वानं तळपत आहेत त्या। पण तरी सुद्धा त्याच वेळी ज्या पद्धतीचे प्रश्न, ज्या प्रकारची आव्हानं समोर येत आहेत त्याच्याबद्दल सुद्धा बोलणं अतिशय आवश्यक आहे आणि म्हणून मला असं वाटलं की सगळ्याच पक्षाच्या आमदारांशी, महिला आमदारांशी प्रामुख्याने बोललं पाहिजे। खरं म्हणजे संसदेतल्या आणि विधिमंडळातल्या महिलांच्या आरक्षणाचा मुद्दा कायमच मांडला जात असतो, पण आपण जर बघितलं तर राज्याच्या विधिमंडळामध्ये किती महिला आमदार आहेत? म्हणजे विधानसभेमध्ये 288 जे एकूण आमदार आहेत त्यापैकी फक्त 22 महिला आमदार आहेत आणि विधान परिषदेमध्ये जे 78 एकूण आमदार आहेत त्यापैकी 4 फक्त महिला आमदार आहेत। त्यामुळे अशा वेळी महिला आमदारांचं प्रमाण, महिला आमदारांची संख्या ही सुद्धा किती कमी आहे या सगळ्याच अनुषंगानं बोललं गेलं पाहिजे। आज जी चर्चा मी करणार आहे या सगळ्याच महिला आमदारांच्या सोबत, त्या चर्चेमध्ये राजकीय तपशील त्या अर्थानं काही असणार नाहीत, ते मला फारसे अपेक्षित पण नाहीत। या वेगवेगळ्या पक्षांच्या महिला आमदार आहेत त्यामुळे पक्षीय भूमिका सुद्धा मला काही आता अभिप्रेत नाहीये, पण एकूण महिला म्हणून राजकारण करताना त्या कशा प्रकारचं राजकारण करतायत, एकूण महिलांच्या आत्ताच्या अवस्थेकडे, महिलांच्या प्रश्नांकडे, महिलांच्या आकांक्षाकडे या सगळ्या महिला आमदार कसं बघतायत या सगळ्या अंगांनी या आमदारांशी मला बोलायचं आहे। ज्या महिला आमदार आता माझ्यासोबत आहेत त्यांची सुरुवातीला मुद्दाम ओळख करून देतो। माझ्यासोबत आहेत काँग्रेसच्या हुस्न बानो खलीफे, त्याचप्रमाणे काँग्रेसच्याच वर्षा गायकवाड माझ्यासोबत आहेत, भारतीय जनता पक्षाच्या मनीषा चौधरी, भारतीय जनता पक्षाच्याच भारती लव्हेकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन पाटील, काँग्रेसच्या दीपिका चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपिका चव्हाण, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्याच विद्या चव्हाण आणि शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे या सगळ्या महिला आमदारांसोबत मी आता बोलणार आहे। नीलम गोऱ्हे, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मी असं म्हटलं की महिला आमदारांशी बोललं पाहिजे आणि तुमच्याशी बोलणं तर आणखी महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही सातत्यानं याच स्वरूपाचं काम करता आहात, याच प्रश्नांच्या अनुषंगानं भिडता आहात। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला तुमच्या नक्की काय भावना आहेत? एकदा सगळ्यात प्रथम मी सर्व महिलांना आणि जे पुरुष महिलांच्या समानतेच्या बाजूनी आहेत त्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते। आणि मला असं वाटतं की आज आता 2017 मला आठवते की आम्ही जेव्हा महिला दिन साजरा केला, मी तेव्हा मेडिकल स्टुडंट होते, मुंबईला शिकत होते मुंबई विद्यापीठामध्ये 74 साली। तेव्हापासून आजपर्यंत खूप गोष्टी घडलेल्या आहेत आणि ज्यावेळेला महिला दिन कशासाठी काय हे सांगायची वेळ होती तिथपासून ते एका झाडाखाली बसून महिलांना जमा करून महिला दिन साजरा केल्यापासून आज विधान भवनात गेली 15 वर्ष मी आहे। मला असं वाटतं की सामाजिक आणि राजकीय खूप अंतर स्त्रिया चालून आल्या आहेत, काही बदल चांगले झालेत, पण म्हैसाळची कालची घटना असेल, IT सेक्टरमधल्या महिलांवरचे अत्याचार असतील,
तर एक मला असं दिसतं की संयुक्त राष्ट्रसंघाने जे उद्दिष्ट दिले की 2030 सालापर्यंत 50% सर्व क्षेत्रात महिला असाव्यात, ते साध्य करायला अजून आपल्याला बराचसा काळ जावा लागणार आहे. आणि तुम्ही संख्येचा उल्लेख केलात बोलत असताना, महिलांना आरक्षण विधान परिषदेत नसताना गुणवत्तेच्या आधारावर आमच्या पक्षाने आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल मी आमच्या पक्षाचे, शिवसेनेचे निश्चितपणाने आभार मानेन. हे अगदी खरं आहे की गुणवत्तेच्या बळावर सुद्धा महिला आरक्षण नसताना सुद्धा येत आहेत आणि त्या जेव्हा इथं येतात, ज्या पद्धतीनं ते राजकारण करतात, तेव्हा त्यांचं राजकारण बघताना त्या ज्या प्रकारे प्रश्न मांडतात, ज्या प्रकारे भूमिका मांडतात, ते सगळं बघताना असं लक्षात येतं की खरं म्हणजे स्त्रियांची गुणवत्ता फारच उच्च दर्जाची आहे, पण त्या प्रमाणामध्ये त्यांना संधी मिळत नाहीत. संसदेमध्ये असेल किंवा अगदी असेंब्लीमध्ये, विधिमंडळामध्ये सुद्धा असेल. पण हा एक मुद्दा झाला. विद्या चव्हाणांना मला असं विचारायचं आहे की तुम्ही राज्याच्या सगळ्याच भागामध्ये जाता, फिरता, तुम्हाला असं वाटतं का की शहरांमधल्या समस्या, ग्रामीण भागातल्या समस्या याच्या अनुषंगानं काही जरा महिलांबद्दल बोललं पाहिजे? अनेकदा महिला म्हटलं की आपण सरसकट एकच सगळंच आहे अशा प्रकारे बोलत असतो, पण या दोन्ही समस्या वेगवेगळ्या आहेत असं काही वाटतं का? नाही, निश्चितच वेगळ्या आहेत. शहरातल्या महिलांच्या समस्या पण खूप गंभीर आहेत आणि ग्रामीण भागातल्या महिलांच्या, म्हणजे जी शेतमजूर असेल किंवा शेतकरी महिला आहे, आज सरकारने जे हमीभाव द्यायला पाहिजे ते मिळालेले नाहीत. सततचा 3 वर्ष दुष्काळ आणि त्यानंतर आज भरपूर पाऊस पडल्यानंतर भरपूर चांगलं उत्पन्न आल्यानंतर तूर डाळीपासून सगळ्या पिकांच्या कांद्यापर्यंत अगदी किमती ज्या पडलेल्या आहेत आणि सरकार म्हणजे त्यासाठी काहीही करताना, ठोस उपाययोजना करताना दिसत नाहीये. आणि त्यामुळे शेतकरी महिला, कामगार महिला ज्या आहेत त्या प्रचंड नाराज आहेत, दुःखी आहेत, कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे. आणि हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे ग्रामीण भागातला, की हमीभाव कमीत कमी शेतकऱ्याला मिळाले पाहिजे आणि ती जबाबदारी ही शासनाची आहे. ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस जी स्वतः विरोधी पक्षात होते तेव्हा ते आत्महत्या झाल्या की सरकारला फासावर द्यायला पाहिजे म्हणत होते, पण आज तेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर ते शेतकऱ्यांच्या बाबतीत काहीच करताना दिसत नाहीये. याचं खूप दुःख वाटतं. कदाचित कोणाला ह्याच्यात राजकारण वाटेल, पण माझ्यासारख्या ग्रामीण भागातून शहरी भागात आलेल्या महिलेला निश्चितच हा फार मोठा चिंतेचा विषय वाटतोय. आणि शहरी भागातल्या महिलांचे पण खूप समस्या आहेत. ग्रामीण भागात ज्यांना रोजीरोटी नाही असे लोक शहरात येतात आणि त्यांना झोपडपट्ट्यांमध्ये राहायला लागतं आणि झोपडपट्ट्यातल्या लोकांना स्लम ऍक्टने सुरक्षित असलेल्या महिलांना सुद्धा आज दिघ्यासारख्या ठिकाणी सुद्धा बघितलं की अनेक महिलांना संसार रस्त्यावरती येत आहेत. म्हणजे आश्वासनं आम्हाला सभागृहात मिळतात, मुंबईमध्ये पोस्टर लागतात की हा माझा शब्द आहे, हा माझा शब्द आहे, पण प्रत्यक्ष सभागृहात दिलेला शब्द सुद्धा मुख्यमंत्री पाळताना दिसत नाहीये. त्यामुळे मला तर ह्या महिला दिनाच्या वेळेस एक उद्विग्न अशी अवस्था झालेली आहे की एकीकडे सांगलीच्या सारख्या ठिकाणी पुन्हा एकदा स्त्रीभ्रूण हत्येसारखं आलेलं आहे. एकीकडे मुली खूप चांगल्या प्रकारे शिकतायत, पुढे जात आहेत, परंतु अशा गोष्टी काही घडल्या की असं वाटतं की पुन्हा एकदा महिला दिन आपण साजरा करतो, पण ग्रामीण भागातली आमची शेतकरी महिला असेल, शहरी भागात लोकल ट्रेनमध्ये अत्यंत कोंबलेल्या अवस्थेत, जिला साधी टॉयलेटची सुविधा सुद्धा मिळालेली नाहीये, अशा महिलांचे प्रश्न हे जोवर सुटलेले नाहीयेत आणि ह्या प्रश्नांमध्ये महिला सगळ्यात जास्ती त्यांचे हाल होत आहेत. तर हे प्रश्न खूप गांभीर्याने सरकारने घेतले पाहिजेत. विद्या चव्हाण फार महत्वाचं बोलतात. महिला सक्षमीकरणाचा मुद्दा हा राजकीय इच्छाशक्तीचा सुद्धा मुद्दा आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्याकडे राजकीय अंगानेच बघता येईल असं नाही. त्यामुळे जी राजकीय मांडणी त्या करतायत ती मांडणी फार महत्वाची आहे. वर्षा गायकवाड आता माझ्यासोबत आहेत. वर्षा गायकवाड या मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी फार चांगलं काम केलं होतं आणि प्रामुख्यानं महिला बालविकास मंत्री असल्यामुळे महिलांच्या अनेक समस्यांकडे त्यावेळी त्यांनी बरंच त्याच्यावर काम केलं होतं. वर्षा गायकवाड, मला सांगा, आता महिला दिन साजरा होत असताना खरोखरच असं वाटतं का की ज्या पद्धतीनं महिलांच्या प्रश्नांकडे बघितलं पाहिजे त्या प्रकारे पाहिलं जात नाही? होतं काय अनेकदा की 8 मार्च आला की कॉर्पोरेट सोहळे होतात, छान सत्कार होतात, आणि मी मध्यंतरी कोणाच तरी बोलताना म्हणत होतो की ज्या भांडवली शक्तीनं एका अर्थानं बाईचं वस्तुकरण केलेलं आहे त्याच भांडवली शक्तीनं महिला दिन पण आता हायजॅक केलेला आहे. अशा वेळी या सगळ्या प्रश्नांकडे तुम्ही कसं बघताय? वर्षा गायकवाड, काय म्हणणं आहे? एक तर गोष्ट तुम्ही जी म्हणालात ती सत्यता होत चालली. कुठंतरी जे तुम्ही म्हणालात की त्याचं जे लोकल जे विरोधात होते तेच आता ह्याचं सत्ताकरण करायला लागलेत आणि किंवा गोष्टी करायला लागलेल्या आहेत. एक महत्वाचा प्रश्न आहे की जागतिक महिला दिन हा सगळ्यात महत्वाचा आमच्या दृष्टिकोनातून यासाठी आहे की महिला एकतर राजकारणात येतात. तुम्ही बघितलं तर तुम्ही लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये बघितलं तर प्रमाण आमचं कमी आहे.
तुम्ही जो उल्लेख केला की मंत्री या नात्याने काम करत असताना किंवा आज आमदार म्हणून काम करत असताना, महिला लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मला काय वाटतं जागतिक महिला दिनानिमित्त? मला असं वाटतं आम्ही महिला म्हणून एकत्र आहोत. कुठल्या पक्षाच्या आहोत हा आता महत्त्वाचा प्रश्न नाही. आमच्याकडे जेवढ्या महाराष्ट्रामध्ये महिला आहेत त्या महिला आमच्याकडे डोळे लावून बघतात की इथे जे कायदे बनतात किंवा इथे या योजना बनतात किंवा जे गोष्टी ठरल्या जातात त्या गोष्टीचं पालन होतं की नाही, ते कायदे बनले जातात की नाही, हे पूर्ण लक्ष महिलांचं असतं. मी एक गोष्ट सांगू इच्छिते की या ठिकाणी सगळ्या आमच्या महिला आमदार उपस्थित आहेत. आम्ही ज्यावेळी महिला धोरण बनवताना निलमताई सुद्धा आहेत. महाराष्ट्र इतकं पुरोगामी राज्य आहे की महाराष्ट्राने 1 नव्हे 2 नव्हे 3 महिला धोरणं निर्माण केली. आपण लहान मुलांसाठी 2 धोरणं निर्माण केली. पण त्याची आज जर बघितलं तर 2 वर्षामध्ये किती तऱ्हेने काम झालं, अंमलबजावणी त्याची शून्य झालेली आहे. बिलकुल अंमलबजावणी त्याची काही झालेली नाही. त्याच्यावरती कुठलीही एक मीटिंग घेतली नाही किंवा आमच्या सर्वपक्षीय महिलांना बोलवून की बाबा याच्यामध्ये काय केलं पाहिजे. ज्यावेळी आम्ही धोरण केलं त्यावेळी ते धोरण बनवत असताना सर्वपक्षीय महिलांना कॉन्फिडन्समध्ये घेतलं, खाली लेवल असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या महिलांना कॉन्फिडन्समध्ये घेतलं, एनजीओमध्ये काम करणाऱ्या महिलांना घेतलं आणि लोकांचे प्रतिनिधी घेऊन आपण ते धोरण परिपूर्ण तयार केलं. आता तुम्ही आजचाच जर विचार केला तर आज तुम्ही बघाल विधानसभेमध्ये तर 2 गोष्टी होत्या. आज सांगलीची घटना तुम्ही म्हणताय, दुसरी रिसोडमध्ये घटना झाली. रिसोडमध्ये सुद्धा एका दलित महिलेवरती 7 पुरुषांनी तिच्यावरती बलात्कार केल्यानंतर रॉकेल ओतून तिला आग लावली. अजूनही त्याच्यामध्ये एकही व्यक्ती जे आहे ते अटक झालेली नाही. तिसरी गोष्ट आज मुंबईमध्ये गोरेगावमध्ये झालेली आहे. एक कॉलेजमध्ये 17 वर्षाची मुलगी निघालेली आहे. एकतर्फी प्रेमामधून तिच्या तोंडावरती ब्लेड घेऊन वार करण्यात आलेले आहेत. आज अशी परिस्थिती आहे की त्या मुलीची जखमा जरी भरल्या तर तिचे वन तिथे राहणार आणि आयुष्यभरात तिच्या मनामध्ये त्या गोष्टी राहणार. ही जर महाराष्ट्रामधली परिस्थिती असेल, या महाराष्ट्रामधल्या 3 घटना आजच्या दिवसामधल्या मी सांगू शकते, तर महाराष्ट्रामध्ये आणि 4थी घटना जी तुम्ही सगळे चर्चा करता इतक्या वेळ ती घटना तुम्हाला माहिती आहे की महिला आमदारांसंदर्भामधले. त्यामुळे कुठेतरी महिलांच्या प्रश्नाबाबतीत आता खूप गंभीरतेने विचार करण्याची आवश्यकता आहे. आज महिला विविध क्षेत्रामध्ये आल्यात. आम्ही धोरण करत असताना महिलांच्या प्रसाधना घरापासून प्रत्येक वैयक्तिकपासून सिंगल महिलेपासून आम्ही ग्रुप ऑफ महिलांचा, शहरी ग्रामीण सगळ्या महिलांचा विचार करून एक धोरण तयार केलंय. जर त्याची अंमलबजावणी होणार नसेल, पीसीपीएनडी ऍक्ट तयार झाला त्याची जर अंमलबजावणी होणार नसेल, जर आपण क्रिमिनल अमेंडमेंट लॉ तयार केला किंवा पॉस्को तयार केला पण त्याची जर अंमलबजावणी होणार नसेल तर कायदे करणं, त्याच्यामधला पळवाटा शोधून काढणं हे फार सोपं लोकांना झालेलं आहे. आणि म्हणून माझी आज जागतिक दिनानिमित्ताने माझी सर्वांना विनंती एक आहे, एक तर महिलांचं इथे 33% किंवा 50% आरक्षणाचा मुद्दा आहे तो लवकरात लवकर सुटला पाहिजे. लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महिलांचं प्रमाण वाढलं पाहिजे. आम्ही पुरुषांशी लढाई करून या ठिकाणी येतो आणि त्याच्यानंतर आम्हाला कुठेतरी एक असे खच्चीकरणासारख्या गोष्टी आमच्याशी केल्या जातात. मला असं वाटतं की महिलांना ज्याने कसं प्रोत्साहन मिळेल, महिला राजकारण जे आले त्यांना कशा तऱ्हेने जास्तीत जास्त बोलण्याची संधी मिळेल ही सुद्धा विधानसभेमध्ये जी गोष्ट व्हायला पाहिजे. त्यामुळे 33% आरक्षणाचा एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरा माझा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्या महिला राजकारणात येतात निवडणुकीच्या काळामध्ये मी बघते की त्यांच्याबद्दल फार खच्चीकरणाची भूमिका तयार केली जाते. आज आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये जरी महिला आलेला असलो तरी सुद्धा आमचं वैयक्तिक आहे, आमचं कुटुंब आहे, आमच्या कुटुंबाप्रती आमची भूमिका आहे आणि म्हणून मला असं वाटतं की महिलांची प्रतिमा आणि महिलांचं चरित्र या गोष्टीबाबत नेहमी चांगलं बोललं गेलं पाहिजे. कुठंतरी ते बोलून त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रकार चालतो तो थांबला गेला पाहिजे असं मला या जागतिक दिनानिमित्त सांगायचं. कारण आज मुली एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये येत आहेत, विविध क्षेत्रामध्ये मुली कामं करतात आणि त्यांना हे पाठबळ मिळावं अशी माझी या ठिकाणी इच्छा आहे. वर्षा गायकवाड फारच महत्त्वाचं बोलतायत. ज्या प्रकारच्या घटना घडतायत त्याचा उल्लेख त्यांनी केला आणि या घटनांच्या अनुषंगानं आपण काय करतो आहोत, काय करायला पाहिजे. महिला धोरणाचाही उल्लेख त्यांनी केला की महिला धोरणाच्या अंमलबजावणीचं काय. हुस्न बानो खलिफे आता माझ्यासोबत आहेत. मला तुम्हाला जे विचारायचं आहे ते मुद्दाम खरं म्हणजे एक महत्त्वाचा भाग असा आहे की मुस्लिम महिलांच्या अनुषंगानं सातत्यानं बोललं जातं, पण तरीही मुस्लिम महिलांचं, मुस्लिम मुलींचं मागासलेपण दूर करण्याच्या संदर्भामध्ये ज्या प्रमाणात काम व्हायला पाहिजे त्या प्रमाणात काम होत नाही. याच्याकडे कसं बघताय? या बाबतीत मी तर असं म्हणेन की मी एक मुस्लिम आहे आणि मी एक महिला आहे. या दोन्हीच्यामुळे मी आज विधान परिषदेमध्ये आमदार आहे आणि त्यामुळे माझं पहिलं कर्तव्य हेच होतं की महिलांसाठी, मुस्लिम महिलांसाठी जास्त करून प्रयत्न करावेत म्हणून. परंतु आजची परिस्थिती पाहिली असता आम्ही कितीही प्रयत्न केले तरी त्या दृष्टीने जे काही मिळायला हवं होतं आम्हाला समर्थन, त्या प्रकारचं समर्थन कुठूनही मिळत नाही. आजची गोष्ट म्हटलं तर आज ती मुस्लिम असू दे किंवा हिंदू असू दे, सर्व महिलांवर आज एकाच प्रकारे असुरक्षिततेची भावना सर्वांच्या मनात निर्माण झालेली आहे. आणि आज मी जवळजवळ मागची 3 वर्ष जी परिषदेत सभागृहात मी एकच प्रश्न सातत्याने करते की महिलांची सुरक्षितता ती ग्रामीण भागातील असू देत, शहरी भागातील असू देत की आज या आमदार महिलांपर्यंत येऊन पोहोचलेली आहे.
आणि आज खरं पाहायला गेलं तर स्त्री भ्रूण हत्येचा जो प्रकार आज आपल्या उघडकीस आला आहे, तर आज आपल्या या राज्यामध्ये स्त्री भ्रूणापासून अगदी ज्येष्ठ महिलेपर्यंत कोणीही सुरक्षित नाही अशी भावना या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि त्या दृष्टीने या सरकारकडून काहीही प्रयत्न होत नाहीत. आम्ही वारंवार मागणी करून स्वतः मुख्यमंत्र्यांकडे खात आहे, परंतु ते सातत्याने दुर्लक्ष करतायत. आम्हाला लक्षात येत नाही, आम्हाला कळत नाही की आता या दृष्टीने आम्ही आता कुणाकडे मागायचं आहे. महिलांचे धोरण आता बोलल्या त्या महिला धोरण घेतलंय, महिलांचे कायदे आहे, परंतु मला स्वतःला माहीत आहे, मी वकील असल्यामुळे महिलांचे जे कायदे आहेत ते त्या कायद्यांच्या पुस्तकातच आहेत, ते महिलांपर्यंत पोहोचले नाहीत. महिलांचं धोरण आहे, त्याची अंमलबजावणी नाही, त्यामुळे ते महिलांचं धोरण प्रसिद्ध केलं, त्याची पब्लिसिटी केली, संपला विषय, पुन्हा त्याचं काही नाही. मी सातत्याने मागणी हीच करते की महिलांचं जे धोरण आहे, महिलांविषयक जे कायदे आहे त्याचा अंतर्भाव हा अभ्यासक्रमात केला पाहिजे. जसा अभ्यासक्रमात नागरिकशास्त्र वगैरे एखादा भाग असतो, त्याप्रमाणे जर एखादा चॅप्टर, एखादा भाग किंवा एखादा धडा जसा आपण पुस्तकात म्हणतो तसा या महिलांच्या कायद्यासंबंधी जर ठेवला तर शाळेत शिकणारी जी मुलं आहेत त्या मुलांपासूनच सुरुवात होऊन जाईल की त्या मुलाला कळेल की आपल्या बाजूला बसणाऱ्या मुलीला कुठचे अधिकार आहेत, माझ्या घरातील माझ्या बहिणीला कुठचे अधिकार आहेत, माझ्या आईला कुठचे अधिकार आहेत, त्याचबरोबर त्या मुलींनाही त्याचं शिक्षण मिळेल. तर अशा प्रकारे आता एक प्रकारची चळवळ आपल्याला सुरू करावी लागेल. आणि महिलांवर होणारे अत्याचार वगैरे आहेत त्याच्यासाठी आता पुरुषांवर अवलंबून न राहता सर्व महिलांनीच आता एकत्रित संघटित होऊन या प्रकारे काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्याच्याचमुळे आज विधान परिषदेत आम्ही ठरवलंय की जे आता परिचारकांचं प्रकरण झालंय त्या प्रकरणाचं ताई पण बोलल्या, विद्याताई पण बोलल्या की आम्ही परिचारकांना आता आम्ही सभागृहातच यायला देणार नाही, कारण सभागृहात ते आले म्हणजे आमच्या सभागृहाची शानच गेली असं आमचं म्हणणं आहे. कारण तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगते की एक पुरुष सैनिक जेव्हा तो सीमेवर लढत असतो तेव्हा तो फक्त एकाच आघाडीवर लढत असतो, पण त्याच वेळेला त्याची जी पत्नी असते ती त्या ग्रामीण भागात अनेक आघाड्यांवर लढत असते. तिचे अनेक आघाडी म्हणजे तिचे पालकांचं संपूर्ण त्याची जबाबदारी तिच्यावर असते, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी असते, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते. तो 1 वर्षाने परतेल, 2 वर्षाने परतेल, तोपर्यंत या सर्व आघाड्यांवरती एकटी लढत असते. आणि हिच्याबद्दल जर असे उद्गार ते काढत असतील तर त्याचा त्या ठिकाणी आम्हाला त्यांचा सामना करावाच लागेल. आणि त्याच्यामुळे आजही आम्ही ठरवलंय, आजही आमच्या सभागृहात हाच विषय झाला की परिचारकांना पुन्हा सभागृहात यायलाच देणार नाही. आणि आम्ही वाट बघतोय मुख्यमंत्र्यांची की उद्या त्याच्या संबंधी ते काय निर्णय. आमदार हुस्न बानो फार कणखरपणे आपली भूमिका मांडतायत. त्यांचा मुद्दा असा आहे की आमदार प्रशांत परिचारकांनी ज्या प्रकारचं विधान केलेलं आहे त्यामुळे केवळ महिलांचा अवमान झालेला नाहीये, तर ते विधान अमानुष प्रकारचं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं विधान करणारा आमदार हा विधिमंडळामध्ये येताच कामा नये. आणि अशा प्रकारचं विधान करणारा आमदार विधिमंडळामध्ये येणं हा एका अर्थाने विधिमंडळाचा अवमान असणार आहे, अशी भूमिका हुस्न बानो मांडतायत. पण हुस्न बानो जी भूमिका मांडतायत भारती लवेकर, त्याच्यामध्ये एक या सरकारविषयीची नाराजी लख्खपणे दिसते आहे. तुम्ही महिलाविषयक धोरणांबद्दल बोलता, बाकीच्या अनेक गोष्टींबद्दल बोलता, पण प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणीची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र त्या प्रकारे होत नाही. तुम्ही हे नीटपणे सांगू शकाल, कारण तुम्ही अन्य पक्षांमध्येही काम केलेलं आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून काम करत असताना तुमची नक्की या विधानाबद्दल किंवा या सगळ्या आरोपांबद्दलची भूमिका काय आहे? सर्वप्रथम मी आमच्या सगळ्या महिला भगिनींना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देते. आणि जे बंधू आम्हाला सपोर्ट करतात, आमच्यासाठी काम करतात, तुमच्यासारखे आमच्या येऊन मुलाखती घेतात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, त्यांनाही शुभेच्छा देते. असं आहे की आज आपण हा जो विषय काढतो आहोत, स्त्री भ्रूण हत्या होत आहेत किंवा बलात्कार होत आहेत किंवा महिला धोरणची अंमलबजावणी होत नाही, या सगळ्या गोष्टी फार पूर्वापार चालत आलेल्या आहेत. सामाजिक प्रबोधन हा फार महत्वाचा विषय आहे. म्हणजे भ्रूण हत्येचा विषय जर काढला तर त्याच्या हिस्ट्रीमध्ये आपण गेलो, मी खूप काम केलं यामध्ये, त्यामुळे मला माहिती आहे ही घटना आजची जी घडली ही अत्यंत वाईट आहे, परंतु याला फार मोठा इतिहास आहे. आज आपण बीडमधले सुद्धा मुंडे घ्या किंवा अन्य सगळी डॉक्टर मंडळी घ्या, त्या वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा ह्या घटना घडलेल्या आहेत. 16 डिसेंबरचा आपण जो बलात्काराची दिल्लीची केस जर बघितली तर त्या काळात कुठलं सरकार होतं आणि या काळात कुठलं सरकार आहे, हा विषय मला वाटतं इतका गौण आहे ना की महिला म्हणून बघितलं पाहिजे. तुमच्या सरकारने काय केलं, आमच्या सरकारने काय केलं, तुमच्या सरकारच्या याच्यामध्ये महिला सुरक्षित आहेत का, ह्या इथे महिला सुरक्षित आहेत का, हा प्रश्न येऊच नाही. महिला म्हणून आम्ही समोर आलो पाहिजे. जर आज ही घटना घडली आहे तर मी म्हणेन ही चूकच आहे. कारण कसं आहे माहितीये, आपण
देवेंद्रजींना नावं ठेवली, मोदीजींना नावं ठेवली किंवा आणखीन कुठल्या राहुल गांधींना नावं ठेवली, ह्या सगळ्या प्रकारामध्ये काय होतं, राजकारण होतं, महिला बाजूलाच राहतात. पण महिला सक्षमीकरण हा विषय इतका महत्वाचा आहे. आणि मी तुम्हाला सांगते की जर आपण समाजामध्ये बघायला गेलो ना, तर मला हे नातं नेहमी कधी रथासारखं दिसलंच नाही, रथाच्या 2 चाकांसारखं. मला हे नेहमी सायकलीच्या 2 चाकांसारखं दिसलं. पुढचं चाक त्याचं, मागचं चाक तिचं. सगळं वजन असतं ते लगेज मागच्या चाकावर असतं. ब्रेक सुद्धा मागच्या चाकाला लागतो आणि लॉक सुद्धा मागच्या चाकाला लागतं. आणि सगळ्याच क्षेत्रात आहे हो, सगळ्याच क्षेत्रात आहे. हे काही फक्त ह्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात आहे असं नाही म्हणू शकत. हे राजकारणात सुद्धा आहे. म्हणजे एक आमदार कुठल्याही पक्षाची असले मी, तरी हे मी तुम्हाला सडेतोडपणे सांगू शकते. ह्या सरकारने अंमलबजावणी केली किंवा केली नाही असा विषय जेव्हा येतो, तेव्हा मी एका गोष्टीचं स्पष्टीकरण मात्र निश्चित देईन की ज्यावेळेस बलात्कार झाला होता दिल्लीमध्ये, फार मोठी घटना घडली, आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आपलं नाव खराब झालं, त्यावेळेला वर्मा कमिटी नेमली होती. आणि त्या कमिटीने ज्या कक्षा रुंदावल्या, त्या कक्षा रुंदावल्या कायद्याच्या, त्यामुळे आज जी काही कायदेशीर बाब नोंद होते पोलीस स्टेशनमध्ये, त्यामध्ये वाढ झाली आहे. म्हणजे पूर्वी फक्त काही घटनांमध्येच नोंद व्हायची, आता सगळ्याच याच्यामध्ये नोंद होते. आणि अशा वेळेला आपल्याला गुन्ह्यांची संख्या मोठी दिसते. आणि त्यामुळे चित्र काय समोर येतं की गुन्ह्यांची संख्या वाढली म्हणजे सरकारने काम केलं नाही, असं नाही. तेच पुरुष काम करतायत. सगळ्या राजकारणातले सगळे पुरुष मी तर एका याच्यातच बघते. परंतु ह्या सरकारने हे काम केलं नाही असं म्हणत असताना कुठेतरी आपण टेक्निकल बाबी बघितल्या पाहिजेत. पोलीस स्टेशनमध्ये नेमकं कसं काम चालतं, त्यांच्याकडून अंमलबजावणी होते की नाही, याच्यासाठी प्रशासन काय करतंय, ह्याकडे सुद्धा आम्ही पहारेकरी आहोत. ह्या महिला आमदार म्हणजे पहारेकरी आहोत. आज महिलांचे प्रश्न आम्ही सगळ्याजणी घेऊन येतो. भारती लवेकर फार महत्वाचा मुद्दा मांडतायत. त्या म्हणतात आम्ही पहारेकरी आहोत. हल्ली पहारेकरी या शब्दाची भीती वाटते. पण वर्षा गायकवाड ज्या प्रकारे आता भारती लवेकर मांडत होत्या की याच्यामध्ये पक्षीय पातळीवर चर्चा करता कामा नये, पण तुम्हाला असं वाटतं का की याच्यामध्ये सरकार कोणाचं आहे, पक्ष कुठला आहे, हा मुद्दा पण तेवढाच महत्वाचा आहे जेव्हा महिला धोरणाचा विचार केला जातो? बघा, असं आहे शेवटी की सरकारची जबाबदारी काय? मग सरकार म्हणजे जबाबदारी काय? तुम्ही सर्वांच्या ज्या गरजा आहेत किंवा लोकांचे प्रश्न आहेत किंवा योजना आहेत किंवा धोरणं आहेत किंवा कायदे आहेत, त्याची अंमलबजावणी होते की नाही बघणं, त्याच्याकडे काही दुरुस्ती आवश्यक आहे ते दुरुस्ती करणं, तुमच्यासाठी धोरणं जी तयार केली आहे ते व्यवस्थित चालतात की नाही, जमिनीवर त्याचं काम होतं की नाही, हे बघणं जबाबदारी कोणाची आहे? लोकप्रतिनिधी या नात्याने आपण प्रश्न मांडणं ही आमची जबाबदारी आहे. पण सरकार म्हणून ह्या सगळ्या भूमिकेला न्याय देणं ही सरकारची भूमिका आहे. आणि म्हणून मला एवढंच सांगायला हवं, टीका करायची म्हणून टीका करत नाही आम्ही. यासाठी आम्ही बोलतो ह्या गोष्टी की या गोष्टीच्या माध्यमातून आम्ही आमच्याकडे सर्व महिला ज्या महाराष्ट्राचा बघतायत, जागतिक लेवलच्या महाराष्ट्राची गिनती आहे. आणि मग अशा वेळेला महाराष्ट्राला भारत बघतो आणि भारताला जागतिक लेवल बघत असताना या गोष्टींची अंमलबजावणी होते की नाही आणि न्याय महिलांना मिळतो की नाही. समजा एक आजही आमच्या तीच घटना असेल, आजही आम्ही त्याच गोष्टीवरती बोलणार असू जी 10 वर्षापूर्वी बोलत होतो, तर ती कुठेतरी घुसवण्याची आवश्यकता आहे. ही धोरणं तयार करत असताना पुष्कळ लोकांनी मेहनत घेतलेली, स्वतःची इनपुट्स दिलेले आहेत, वेळ दिलेला आहे आणि म्हणून त्याची अंमलबजावणी होणं ही आमची गरज आहे काळाची म्हणून मी बोलतोय. हे कोणाच्या विरुद्ध बोलायचं म्हणून अगदी खरं आहे. महिलाविषयक धोरण असलं पाहिजे, महिलाविषयक धोरणाची अंमलबजावणी पण झाली पाहिजे. दीपिका चव्हाण, एकीकडे आपण सगळ्या महिला आमदार ज्या प्रकारे काम करतायत ते आपण बघतो आहोत आणि अशा वेळी महिला आमदारांना काही मेसेज आलेले आहेत आणि त्याच्यामुळे सगळेच अस्वस्थ झालेले आहेत की ज्या महिला आमदारांनी महिलांच्या अनुषंगाने लढे उभे केलेले आहेत त्याच महिला आमदारांना, मग ते कुठल्याही पक्षाचे असोत, अशा प्रकारचे मेसेज येणं, अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा कसं बघता याच्याकडे? प्रथमतः सर्व महिला भगिनींना माझ्या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आत्ताच माझ्या सर्व महिला भगिनींनी सर्व प्रश्न मांडलेले आहेत, पण मला एक मुद्दा सांगावासा वाटतो की महिला भगिनींवर जे अत्याचार होतात ते अत्याचार कुठेतरी थांबवले पाहिजे आणि त्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे, एवढंच मी या निमित्ताने सांगते. कठोर कारवाई झाली पाहिजे. पण विद्या चव्हाण, आपण असं बघतो आहोत की एकीकडे या सगळ्या संदर्भामध्ये आपण जोरकसपणे काम करतो आहोत आणि तरीही महिला वरचेवर असुरक्षित होत चाललेल्या आहेत. राजकीय पक्षांचा एक मुद्दा आहे, पण त्या पक्षाच्या पलीकडे सुद्धा हे सगळं घडतंय आणि हे फार सचिंत करणारं आहे, फार गंभीर आहे. मला हे कळत नाही की एकीकडे महिला पुढे चाललेल्या आहेत आणि त्याच वेळी त्या असुरक्षित पण त्यांना करण्याचा प्रयत्न केला जातोय. हे जाणीवपूर्वक घडतंय का की महिला जरा प्रगती करतायत म्हणून मुद्दाम असं काही घडतंय? नक्की काय चाललंय हे? नाही, आता तंत्रज्ञान आणि हे माहिती सगळं इतकं पुढे गेलंय सगळं शास्त्र, आणि त्याचे काही चांगले परिणाम आहेत, तसे दुष्परिणाम आहेत. आता आम्हा महिला आमदारांना जर असे मेसेजेस येऊ शकतात तर मला असं वाटतं कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना वगैरे तर हे सोशल मीडियातनं हे किंवा असे मेसेजेस येणं हे खूप होत असेल, परंतु प्रत्यक्षात त्याची दखल घेणं आणि पोलिसांकडे तक्रार करणं ही एक हिंमत दाखवली पाहिजे. पण त्या तरुण वयामध्ये एक
भीती असते मनामध्ये की कोणीतरी आपल्याला काहीतरी करेल, या भीतीने जात नाही. किंवा पोलिसांमध्ये काही वेळेस त्रासही होतो, कोणी केलं, काय केलं, तुझा मित्र आहे का, अशा प्रकारे जे प्रश्न विचारले जातात त्यांनी मुली थोड्याशा दबलेल्या असतात. आता हे अत्याचारांचं प्रमाण कमी झालंय का जास्ती झालंय ह्याचं म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की आता जी विकृती थोडीशी तरुण पिढीमध्ये निर्माण झाली त्याला कुठेतरी सोशल मीडियाही जबाबदार आहे, नाही असं नाही म्हणता येणार. कारण त्याचे काही वाईट परिणाम जे होत आहेत ते होत आहेत. आता हे जे तरुण मुलं म्हणजे मायनर वयातले 13-14 वर्षाच्या मुलांकडनं बलात्कारासारखे गंभीर गुन्हे जेव्हा घडतात तेव्हा खरोखरच असं वाटतं की हा एवढ्या मोठ्या वर्मा कमिशन आलं, त्याच्यानंतर खूप कायदे कठोर झाले, पण त्याची माहिती ह्या लहान वयातल्या मुलांना नाहीये. आणि जसं शाळेमध्ये आता तुम्ही बघितलं की शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केलेले आहेत, मुलांनी केलेले आहेत, तर ह्याच्यासाठी जशा शाळांमध्ये सुविचार लिहिले जातात तसे स्त्रीकडे वाईट नजरेने पाहिलं किंवा स्त्रीच्यावरती जर अत्याचार केले किंवा असे काही छेडछाडीचे प्रकार केले तर त्याच्यासाठी कायद्यामध्ये अशी शिक्षा होऊ शकते. म्हणून सुद्धा मला वाटतं शाळांमध्ये वगैरे असे काही हे प्रबोधन पण आवश्यक आहे. प्रबोधन आवश्यक आहे. पण वर्षा गायकवाड मगाशी जे बोलत होत्या तो मुद्दा फार महत्वाचा आहे. त्या असं म्हणाल्या की महिलांच्या चारित्र्याबद्दल ज्या प्रकारे बोललं जातं, म्हणजे असं म्हटलं जातं की पुरुषांबद्दल काही कोणी चारित्र्य किंवा काही अशी काही फार चर्चा करत नाही, पण महिलांच्या बद्दल मात्र कुठे गेली, कोण मित्र बरोबर होते, काय जेवली, हॉटेलमध्ये नक्की काय केलं, या अगदी सर्वसामान्य कॉलेजमधल्या मुलीपासून ते आमदार महिलेपर्यंत या प्रकारची चर्चा केली जाते आणि जाणीवपूर्वक चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला जातो. हा एक फार महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात. आणि दुसरं म्हणजे मेसेजबद्दल सुद्धा, म्हणजे मगाशी जेव्हा कार्यक्रमापूर्वी मी तुम्हाला विचारत होतो की तुम्हाला असा मेसेज आलाय, अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा काय प्रतिक्रिया होती तुमची? नाही, माझी प्रतिक्रिया हीच आहे की आपण ज्या वेळेला महाराष्ट्र म्हणतो पुरोगामी प्रगत महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, तेव्हा आम्ही महाराष्ट्राकडे वेगळ्या नजरेने बघतो. आणि आज ज्यावेळी आपण सांगतो की मुलगा आणि मुलगी बरोबर आहेत, आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये सांगतो की नाही आता मुली मुलांपेक्षा पुढे चाललेल्या आहेत, मग शैक्षणिक असो, मग सामाजिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही आलेलो आहेत. नंतर तुम्ही खेळा क्षेत्रामध्ये बघा, आता मुलींनीच ह्यावेळेला सगळी पदकं देशासाठी आणलेली आहेत. असं बोलत असताना कुठे त्या महिलांना मागं खेचायचं म्हटलं तर तो एखादा विषय टाकायचा, एखादा अश्लील मेसेज टाकायचा ज्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबाचं किंवा त्यांचं मानसिक खच्चीकरण होईल, त्या मागे येतील. माझी खरं जागतिक महिला दिनानिमित्ताने सर्वांना शुभेच्छा देताना एकच इच्छा आहे. मी नेहमी सांगते की तुम्ही मुलांना आणि मुलींना एक तर जन्म सेम द्यावा, त्यांना शिक्षण समान द्यावं आणि महत्वाचं म्हणजे जगण्याचा, त्यांचं स्वावलंबन जीवन जगण्याचा त्यांना अधिकार द्यावा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महिलांना सन्मान द्यावा की जेणेकरून महिला ज्यावेळी क्षेत्रामध्ये येतात, आता आम्ही आमचं कुटुंब पण सांभाळतो, तसं म्हणाल तर आम्ही पुरुषांसारखंच काम करतो पण घर पण सांभाळून काम करतो, म्हणजे आम्ही डबल ड्युटी करतो. आम्ही सामाजिक जीवन जगत असताना प्रत्येक महिलेकडे किंवा पुरुषाकडे बघत असताना काय प्रश्न असतात हे आम्ही चांगलं जाणतो, कारण आम्ही कुटुंबात वाढलेल्या महिला असतो. म्हणून आम्ही एक नाही 2 घरं सांभाळण्याचं काम करतो. त्यामुळे समाज व्यवस्था सांभाळत असताना, हे राजकीय जीवन सांभाळत असताना कुठेतरी अशा गोष्टीमुळे थोडंसं दुःख होतं आणि कुठेतरी असं वाटतं की आपण या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत, आपण सामाजिक जीवन जगत आहोत, पण याचा अर्थ माझं वैयक्तिक जीवन कुठेतरी संपलंय का, माझ्या कुटुंबाने याच्यासाठी का त्रास सहन करावा, हे प्रश्न माझ्या मनात. अगदी खरं आहे. म्हणजे महिलेची प्रायव्हसी आणि त्याचं व्यक्तिगत जीवन जे आहे त्याच्याबद्दल सुद्धा तेवढाच आदर असला पाहिजे. आमदार सुमन पाटील आत्ता माझ्यासोबत आहेत. हा सांगतो ना, मला एक सांगा की आता शहरांबद्दल आपण बोलतोय, गावातल्या महिलांची अवस्था आणखी वेगळी. तुमच्या आजूबाजूला ज्या सगळ्या बायका आहेत तर त्या ज्या प्रकारचं आयुष्य जगतायत, त्यांच्यापुढे जे सगळे प्रश्न आहेत, तुम्हाला काय वाटतं की त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे? ज्या महिलावर अत्याचार होतात, अन्याय होतोय, त्यांचं सुरक्षित ठेवावं. महिला सुरक्षित असल्या पाहिजेत असं आमदार सुमन पाटील यांचं म्हणणं आहे. आमदार मनीषा चौधरी पण आपल्यासोबत आहेत. आमदार मनीषा चौधरी, खरं म्हणजे जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं जी चर्चा करायला पाहिजे त्यापेक्षा फार वेगळी चर्चा आपल्याला करावी लागते आहे. म्हणजे ही चर्चा खरं तर आज करायची गरज नाही, पण दुर्दैवाने तीच करायची वेळ आलेली आहे. आज खरं म्हणजे चर्चा केली पाहिजे, महिला कशा पुढे झेपावतायत वगैरे अशी चर्चा केली पाहिजे. पण दुर्दैवानं महिलांवरचे अत्याचार या संदर्भात आपण पुन्हा बोलतो आहोत. महिलांना सुरक्षित केलं पाहिजे असं आमदार सुमन पाटील म्हणतायत, पण त्यासाठी काय करायला पाहिजे? नाही, प्रथम तर मी शाम टीव्हीचे धन्यवाद देते की जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आज विधिमंडळातील महिला लोकप्रतिनिधींचा आज चर्चा आपण घडवून आणली. त्याबद्दल मी प्रथम साम टीव्हीचे अभिनंदन करते, धन्यवाद देते आणि आपल्या माध्यमातून तमाम भारतातील माझ्या महिला भगिनींना उद्याच्या जागतिक महिला दिनाच्या मी शुभेच्छा देते. जागतिक महिला दिनाच्या निमित्त मी तमाम महिलांना सांगू इच्छिते व त्याचबरोबर माझ्या
पुरुष मंडळी बंधूंना सुद्धा मी सांगू इच्छिते की प्रत्येक महिलेकडे बघत असताना तिच्या समोर माते स्वरूपात किंवा माझ्या भगिनीच्या स्वरूपात जोपर्यंत पुरुष बघत नाही तोपर्यंत महिलांवरती होणारे अन्याय अत्याचार थांबणार नाही. प्रत्येक माणसाची नजर ही माता आणि भगिनीच्या दृष्टीने ज्या वेळेला होईल त्याच वेळेला हे शिवरायाचं महाराष्ट्र घडेल. अगदी खरं. ही सगळी चर्चा आपल्याला करायची आहे. तुम्ही कुठेच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. विधानसभेमध्ये 288 जे एकूण आमदार आहेत त्यापैकी फक्त 22 महिला आमदार आहेत आणि विधान परिषदेमध्ये जे 78 एकूण आमदार आहेत त्यापैकी 4 फक्त महिला आमदार आहेत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये आणि महिला आमदारांशी गप्पा मारतोय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला. खरं म्हणजे या आमदार झाल्या आणि ज्या कणखरपणे आता त्या काम करतायत, ज्या पद्धतीनं आपली भूमिका मांडतायत, त्यावरून हे लक्षात येतं की महिलांमध्ये असणारी गुणवत्ता अनन्यसाधारण आहे. नेतृत्वाची क्षमता आहे महिलांमध्ये. पण हे सगळं असताना सुद्धा ज्या प्रकारे महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहेत, स्त्री भ्रूण हत्येसारखे प्रकार पुन्हा पुन्हा ठळकपणे पुढे येत आहेत, त्यानंतर मात्र जरा वातावरणामध्ये एक तणाव आहे, थोडीशी विषण्णता सुद्धा आहे. पण तरी या सगळ्या महिला आमदार आपापलं काम करतायत. महिला सक्षम झाल्या पाहिजेत याच्या अनुषंगाने बोलतायत. या टप्प्यामध्ये आता मला बाकी काही बोलण्यापेक्षा सुद्धा त्यांच्या व्यक्तिगत प्रवासाविषयी जरा जाणून घ्यायचं. कारण आपण आमदार होणं, आमदार म्हणून सभागृहामध्ये येणं, ज्या प्रकारे त्या भूमिका मांडत असतात, म्हणजे मगाशी विद्या चव्हाण एका मंत्र्यांचा थेट राजीनामाच मागत होत्या सभागृहाच्या बाहेर, ज्या थेटपणे या महिला ज्या प्रकारे बोलतात आणि त्या बोलतात त्याच्यामध्ये त्यांच्या आवाजाला जे अधिष्ठान असतं ते अधिष्ठान अभ्यासाचं असतं. प्रत्यक्ष फील्डवर जातात, काम करतात. त्यामुळे या सगळ्या महिला आमदारांच्या बद्दल बोलताना एक कुतूहल पण आहे, एक उत्सुकता आहे आणि एका अर्थानं ही सक्सेस स्टोरी आहे. म्हणजे एखाद्या ग्रामीण कुटुंबातली किंवा साध्या कुटुंबातली एखादी मुलगी पुढे जाते, राजकारणामध्ये येते. मुळामध्ये राजकारणामध्ये करिअर करणं किंवा राजकारणामध्ये येणं हे महिलांनाच काय, पुरुषांनाही एवढं सोपं नाही, असा सगळा हा काळ आहे. अशा कालखंडामध्ये या महिलांनी स्वतःला सिद्ध केलंय राजकीय नेता म्हणून, आमदार म्हणून. त्यामुळे त्यांच्या प्रवासाविषयी मला जरा जाणून घ्यायचं आहे. आणि सुरुवातीला मी जाणार आहे विद्या चव्हाणांकडे. विद्या चव्हाण, तुम्ही नेहमी चर्चेमध्ये येत असता, सगळ्या विषयांवर घणाघाती भाषणं ठोकत असता, बोलत असता, पण मुद्दे मांडत असता. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्या चव्हाणांचा प्रवास काय, विद्या चव्हाण इथपर्यंत कशा आल्या? माझे आजोबा खूप मोठे समाज कार्य आणि शिक्षण कार्य त्यांनी केलं. वडील जज होते आणि मला वाटतं त्यांचा तो एक गुण आणि आईचा लढाऊपणा माझ्यामध्ये आला आणि मी समाज कार्य करता करता राजकारणापर्यंत येऊन पोहोचले. ते आदरणीय पवार साहेबांसारख्या लोकांनी मला ही संधी दिली. कारण 2 वेळा मला निवडणुकांमध्ये काँग्रेसची आणि आमची आघाडी असल्यामुळे तिकीट मिळू शकलं नाही आणि त्यामुळे मला सभागृहात पाठवण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली आणि ती मी पूर्ण, मला असं वाटतं ज्या तळागाळात मी कामं करते त्यांच्यासाठीच त्याचा उपयोग करायचा आणि तो खूप चांगला वापर मला करायला मिळाला. आज आमदार झाल्यानंतर लोकांचे प्रश्न सोडवणं हे खूप सोपं झालेलं आहे. परंतु स्त्रीभ्रूण हत्येविषयीच फक्त एकच मुद्दा मी सांगेन की आता परवा जे सांगलीमध्ये जे घडलं हे घडू नये म्हणून कायदे कानून सगळं झालेलं आहे. कायदे कडक होऊन चालेल. आता डॉक्टर्स काही ठिकाणी म्हणतात आम्हाला तुम्ही का शिक्षा करताय, आमच्याकडे येणारे लोक, म्हणजे मला त्या महिलांना सांगायचंय की आम्ही समाजामध्ये लढतो तुमच्या प्रश्नांसाठी. तुम्ही आपल्या घरच्या मंडळींशी किंवा तुमच्या पतीशी या बाबतीत लढलं पाहिजे की माझ्या पोटातला गर्भ केवळ स्त्रीचा गर्भ आहे म्हणून मी हे करणार नाही आणि त्याला कितीही कठोरातलं कठोर तुम्हाला हे करता आलं तरी तुम्ही ते पाऊल उचललं पाहिजे. आपण महिला म्हणजे काय शेळी आणि मेंढी किंवा गाय नाही आहोत की आपल्याला कुठेही कोणी हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं आणि आपल्या पोटातलं अर्भक पाडून टाकावं. अशा प्रकार जे होत आहेत त्याला कुठेतरी महिला गुपचूप सहन करतात. ते मला सर्व घरातल्या महिलांना, मग ती आजी असो, सासू असो, आई असो, बहीण असो, सगळ्यांना हे सांगायचं आहे की स्त्री आणि पुरुष हे वेगवेगळे मानू नका. मुलगा मुलगी एकच आहे. त्यांना चांगले शिक्षण आणि चांगले संस्कार द्या आणि ते प्रत्येक घराने करणं आवश्यक आहे. तेव्हाच या स्त्रीभ्रूण हत्या थांबू शकते. विद्या चव्हाणांना जो कणखरपणा, लढवपणा मिळाला तो आईकडून मिळाला असं त्या सांगतायत. आणि हा प्रत्येकीचा प्रवास आहे, प्रत्येकीची आपली स्टोरी आहे. वर्षा गायकवाड आता आपल्यासोबत आहेत. वर्षा गायकवाड, तुम्हाला मंत्री म्हणून काम करताना आम्ही बघितलेलं आहे.
हा जो बाणेदारपणा आहे, ही जी अभ्यासू वृत्ती आहे, ज्या प्रकारे तुम्ही आमदार म्हणून काम करता आहात, ज्या प्रकारे मंत्री म्हणून फार कार्यक्षम पद्धतीने काम केलं, हा सगळा प्रवास जरा सांगा. मला हे सांगायला हवं की मी लहानपणापासून माझी राजकारणात येण्याची इच्छा होती. पुष्कळशे लोक म्हणत होते की राजकारणात येत असताना राजकारण हे कुठेतरी घाणेरडं क्षेत्र आहे, इथे राजकारणामध्ये फार गोष्टी वेळोवेळा होतात. पण मला लहानपणापासून राजकारणात येण्याची इच्छा होती आणि वडील राजकारणात असल्यामुळे माझा तसा प्रवास सोपा झाला. मी आणि माझ्या भावानी दोघांनीही तिकीट मागितलं. माझा मोठा भाऊ आहे, त्यानेही तिकीट मागितलं, मीही तिकीट मागितलं. पण आमच्या नेत्या सोनियाजी गांधी, राहुलजी गांधींनी मला संधी दिली, पक्षाने मला संधी दिली आणि मला धारावीच्या जनतेचे सुद्धा आभार मानायला पाहिजे की त्यांनी एकदा नाही, दोनदा नाही, मला तीनदा निवडून दिलं आणि माझ्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण केला की महिला जरी असले, तरुण मुलगी जरी असले तरी ताई आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुम्ही चांगल्या तऱ्हेने काम करा. आणि ती जो मला आत्मविश्वास त्यांनी दिला तो मला विधिमंडळामध्ये काम करताना खूप उपयोगी पडला. खरं सांगायचं झालं तर अभ्यासू वृत्ती मी लहानपणापासूनच अभ्यासामध्ये खूप, कारण गरिबीमध्ये आले होते, छोट्या कुटुंबात राहिले होते. जरी असले घर जरी छोटं असलं तरी कुटुंब आमचं फार मोठं होतं. संयुक्त कुटुंबातून मी आलेली आहे, त्यामुळे घरामध्ये राहत असताना ऍडजस्ट करायची सवय झालेली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे कमी जरी गोष्टी असल्या तरी आपण नाव लौकिक वाढवला पाहिजे. कुठेतरी माझ्या वडील लहानपणापासून सांगायचे की इंदिराजींचा आदर्श घे, भारताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घे, यांच्या आदर्शावर आपण चाललं पाहिजे. आणि बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून मी सातत्याने हाच प्रयत्न केला की जास्तीत जास्त स्वावलंबन आणि स्वाभिमान आपल्यामध्ये ठेवला पाहिजे. आणि ते करत असताना आपण कष्टाने पुढे गेलं पाहिजे. आणि लोकांनी म्हणताना म्हटलं पाहिजे की वर्षा गायकवाडला त्या जागी बसवलं तर वर्षा गायकवाडने त्या गोष्टीला न्याय दिला. ही भूमिका मी सातत्याने पाळली. इथे येण्यापूर्वी मी कॉलेजमध्ये शिकवत होते. 4 वर्ष प्रोफेसर म्हणून, लेक्चर म्हणून मी कॉलेजमध्ये काम केलं. सिद्धार्थ महाविद्यालयात काम केलं, LU कॉलेजला काम केलं. पण मला तो सुद्धा अनुभव खूप कामी आला की ज्यावेळी मी भाषण करायला उभी राहिले किंवा ज्यावेळी मी बोलायला उभी राहिले त्यावेळी विद्यार्थ्यांना शिकवत असल्यामुळे थोडा बोलताना कॉन्फिडन्स माझा त्यावेळी जास्त होता. म्हणजे तसं मला फार घाबरायला झालं नाही. पण नक्कीच राजकारणामध्ये मला खूप गोष्टींचा फायदा झाला. एक जसं मी सांगितलं की कॉलेज शिकवण्याचा फायदा झाला, घरच्या संस्कृतीचा फायदा झाला, एक संयुक्त कुटुंबात राहिल्यामुळे खूप लोकांवर राहण्याची सवय लागली, प्रश्न जाणून घ्यायची इच्छा झाली आणि आहे त्या परिस्थितीत जास्तीत जास्त चांगलं कसं राहता येईल याच्यासाठी मला शिकवण घरापासून मिळाली. अगदी खरं. सुमन पाटील पण आपल्यासोबत आहेत. खरं म्हणजे मी मुद्दाम तुम्हाला असं विचारतोय कारण आबांच्या नंतर ही सगळी जबाबदारी ताई कशा पेलतील असा प्रश्न होता. पण आता आपण बघतो आहोत की तुम्ही फार खंबीरपणे ते सगळं पेललेलं आहे. ज्या प्रकारे आमदार म्हणून आता काम करताय, सभागृहामध्ये येता आणि सक्रियपणे सभागृहात तुम्ही सहभागी होता, हे सगळं जे काय आहे की कारण पूर्वी कधीच हा अनुभव नव्हता आणि आता एकदम सगळी जबाबदारी येऊन पडली. आता ही जबाबदारी पेलताना कसं वाटतं? आता तसं काय बघून सभागृहात येऊनची ना जरा ही होत गेलं. बरोबर. मी आता मला एक सांगा की मला ते आबाचं अपूर्व स्वप्न ते पूर्ण करायचं आहे. त्यासाठी मी ही होत चाललेले. कुठलीही जबाबदारी आल्यानंतर सुरुवातीला बाई जरा गडबडते पण त्याच्यानंतर लगेच मान ठोकते आणि त्याचा ताबा घेते पूर्णपणे. त्यामुळे कुठलंही क्षेत्र असेल महिला त्याच पद्धतीनं पुढे पुढे झेपावतात असं आपण बघतो आहोत. हुस्न बानू आता आपल्यासोबत आहेत. तुमचा प्रवास ऐकायला मी जरा जास्त उत्सुक आहे कारण तुम्ही मगाशी सांगितलं की तुम्ही वकील पण आहात आणि आता आमदार आहात. हा सगळा प्रवास काही सोपा नसेल. कसा झाला प्रवास? मी कोकणातून आले. कोकणातील कणकवली माझं माहेर आणि राजापूर माझं सासर. आणि तुम्हाला माहीत आहे कोकणातील मुस्लिम समाज हा थोडासा आधुनिक विचारसरणीचा आहे आणि त्याच्यात मला भर पडली म्हणजे माझे वडील पण क्लास 1 ऑफिसर होते. त्याच्यामुळे तसं मुलींचं शिक्षण वगैरे याच्या बाबतीत कुठेही त्यांनी कमतरता ठेवली नाही. त्यामुळे पहिल्यापासूनच त्यांचं होतं की मुलींनी चांगलं शिकलं पाहिजे, व्यवस्थित राहिलं पाहिजे. आणि वडील आमचे नेहमी म्हणायचे की मुलींना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, मुलींना चांगलं खायला दिलं पाहिजे, मुलींना चांगलं पेहराव करायला दिला पाहिजे, कारण ते काही दिवसाच्या आपल्या घरातल्या पाहुणे आहेत म्हणून. आणि त्या दृष्टीने आम्हाला वाढवलं गेलं आणि त्यामुळे आम्ही त्या प्रकारे संपूर्ण या समाजात वावरत गेलो. माझ्या दृष्टीने पाहिलं तर माझ्या घरातील कोणीही राजकारणात नाही, परंतु तरी समाजकारण करता 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 हळूहळू मी राजकारणात येऊन पोहोचले आणि राजकीय प्रवास पण माझा अतिशय चांगला झाला. कारण मी पूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसवर मी सचिव म्हणून काम केलं, महिला काँग्रेसला सेक्रेटरी म्हणून काम केलं. त्याच्यानंतर विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी मला मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची डायरेक्टर बनवलं.
त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मी मुस्लिम महिलांना शिक्षण, त्यांना कर्ज, शिक्षणासाठी कर्ज असे संपूर्ण मी छोटे छोटे मेळावे घरून मी खूप ठिकाणी कर्जाचे मुलींना वगैरे कर्जाची सोय वगैरे करून दिली आणि त्या दृष्टीने माझा संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास सुरू झाला. आणि याच्यानंतर ज्या वेळेला राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून जेव्हा नेमणूक करत असताना आमच्या पक्षाध्यक्षा सोनियाजी मॅडम यांनी मला आमदारकीची संधी दिली. आता या ठिकाणी आल्यानंतर त्या दृष्टीनेच मी विचार करत असते की कुठून ना कुठून आपल्या हातून जास्तीत जास्त काम हे महिलांसाठी व्हावं. मुस्लिम समाज मी मुद्दाम सगळ्या महिला आमदारांना विचारतोय त्यांचा प्रवास, कारण तुम्ही सहजपणे सांगता आहात पण तुम्हाला कल्पना नाहीये, अवघा महाराष्ट्र बघतोय, कारण त्यांच्यासाठी ही सक्सेस स्टोरी आहे आणि त्या प्रत्येकाला उत्सुकता आहे, विशेषतः प्रत्येक मुलीला उत्सुकता आहे की मलाही उद्या राजकारणामध्ये करिअर करायचं आहे, मला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि मग मी सुद्धा याप्रमाणे काम करू शकते. त्यामुळे तुमची स्टोरी, तुमची कहाणी ही तुमची एकटीच नाहीये, महाराष्ट्रासाठी ती एक सक्सेस स्टोरी आहे. दीपिका चव्हाण, तुमची कहाणी काय? माझं माहेर आहे मालेगावचं, माझं सासर आहे सटाणाचं, पण माझ्या सासरची संपूर्ण मंडळी राजकीय असल्यामुळे मला राजकारणाची हळूहळू गोडी लागली. आणि माझे पती संजयजी चव्हाण साहेब हे सुद्धा यापूर्वी आमदार होते, नगराध्यक्ष होते, नगरसेवक होते. त्यांच्यापासूनच मला खूप काही शिकायला मिळालं. हळूहळू राजकारणात प्रवेश केला. आधी मी हाऊसवाईफ होती, पण काही कारणास्तव मला अचानक आमदारच्या या पदाला मला उभं राहावं लागलं आणि मला माझ्या बागलाण तालुक्यानं भरघोस अगदी म्हणजे जास्तीत जास्त मतदारांनी मला निवडून दिलं. त्यांचे मी खूप खूप आभारी आहे. आणि तुम्ही आधी त्या हाऊसमध्ये होता, आता या हाऊसमध्ये आलेले आहात. पण मला एक सांगा की आता अनेकदा असं होतं की ज्यांचे पती, ज्यांचा नवरा राजकारणामध्ये सक्रिय आहे, तो अनेकदा बायकोला काम करूच देत नाही असं म्हटलं जातं. म्हणजे आमदार बायको असते पण नवरा सगळं काम करतो, असं नगराध्यक्षांबद्दल किंवा असंही असतं. असं काही तुमच्याकडे होतं का? नाही, असं तर काही होत नाही. माझे जे काम आहेत मी स्वतः वैयक्तिक बघते, आमचे साहेबही बघतात आणि मीही बघते. आम्ही दोघं मिळून काम करत असतो. फक्त एखाद्या वेळी काही अडचण निर्माण झाली तर मी साहेबांना विचारूनच करत असते. वंडरफुल. भारती लवेकर आपल्यासोबत आहेत. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे ज्या महिला आमदार आहेत त्या बहुतेक महिला आमदार हे आता उच्च शिक्षित आहेत. म्हणजे वर्षा गायकवाड या प्राध्यापिका किंवा हुस्न बानो वकील, डॉक्टर भारती लवेकर. त्यामुळे आता बऱ्यापैकी आमदार उच्च शिक्षित अशा महिला आहेत. डॉक्टर भारती लवेकर सुद्धा उच्च शिक्षित आहेत आणि त्यापूर्वी पत्रकार संपादक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तुमचा प्रवास कसा होता? मला असं वाटतं समाजकारण आणि राजकारण ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि समाजकारणातनं मी राजकारणात आलेली आहे. पण तुम्हाला राजकारणाची काही पार्श्वभूमी नाही, माझ्या घरात कुणीही राजकारणात नाही. मी समाजकारण आणि एनजीओचं काम करत असतानाच या ठिकाणी पोहोचलेली आहे. मी MA MPhil केलंय पॉलिटिकल सायन्समध्ये, समान नागरी कायद्यामध्ये मी PhD केलेली आहे आणि बॅचलर ऑफ जर्नलिझम मी केलेलं आहे. त्यामुळे आपल्यासारखी पत्रकारितेतनं मी काम केलं, तसं मी प्रोफेसर म्हणून पण काम केलेलं आहे वरिष्ठ याच्यामध्ये. आणि त्यातनं काम एनजीओ आणि मला समाजकारणाची आणि महिलांमध्ये काम करायची खूप आवड होती. त्या अनुषंगानं मी महिलांचे प्रश्न सोडवणं आणि त्या दृष्टीने एनजीओत काम करणं हे माझं पहिलेपासून सुरू होतं. मी स्त्री भ्रूण हत्येच्या संदर्भात मात्र भरपूर काम केलेलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये 2011 साली जेव्हा सेन्सेक्स जाहीर झाला त्यावेळी बीड जिल्ह्याची 1000 पुरुषांच्या तुलनेमध्ये 801 अशी मुलींची संख्या होती आणि तिथे शिरूर कासार तालुका आहे जो 120 गावांचा आहे. तिथे 669 म्हणजे 1000 पुरुषांच्या तुलनेमध्ये इतक्या कमी मुली होत्या. तो पूर्ण तालुका 120 गावांचा माझं जे एनजीओ आहे ती फाउंडेशन आम्ही तो दत्तक घेतला आणि प्रत्येक मुलीच्या नावावरती 15 ऑगस्ट 2011 पासून आम्ही प्रत्येक मुलीच्या नावावर 5,000 रुपये ठेवले आणि माननीय RR पाटील साहेब त्यावेळेला गृहमंत्री होते, त्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं होतं. विद्याताई पण त्यावेळेला आल्या होत्या आमच्या कार्यक्रमाला. आणि त्यानंतर 3 वर्ष दत्तक घेतल्यानंतर आशाच्या कार्यकर्त्यांनी ज्या काम करतात, संस्थेच्या कार्यकर्त्यांनी, स्थानिक कार्यकर्त्यांनी आम्हाला खूप त्या ठिकाणी मदत केली, काम केलं आणि आज तिथली जी संख्या वाढली आहे ती 1000 पुरुषांच्या तुलनेत 921 झालेली आहे. म्हणजे तेव्हापासून ते माझं काम सुरू आहे आणि आज मी वर्सोवा मतदारसंघातनं निवडून आलेली आहे. माझ्या मतदारसंघामध्ये मी काम करत असताना केंद्रस्थानी मी महिलाच ठेवलेल्या आहेत. माझ्या मतदारसंघामध्ये मुलींची संख्या ही अगदी कमी नाही आहे, परंतु तरी सुद्धा जिथे जिथे मुलीचा जन्म होतो तिथे ॲज अ आमदार म्हणून मी घरी जाते, तिचं स्वागत करते, तिला गिफ्ट देते आणि योजनेशी जोडून देते. हे काम मी निवडून आल्यापासून करते. त्याचं उद्घाटन मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते त्या योजनेचं उद्घाटन केलं. त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस यांचा सपोर्ट मला महिलांचं काम करत असताना खूप जास्त मिळालेला आहे. भारती लवेकरांचा एकूण प्रवास, खरोखरच हा प्रवास फार महत्वाचा आहे. कारण एक प्राध्यापिका,
एक पत्रकार संपादक राजकारणामध्ये येऊ पाहते, राजकारणामध्ये येते, आमदार होते आणि आता आमदार म्हणून आपली भूमिका सभागृहामध्ये मांडते. हा सगळा प्रवास फार महत्वाचा आहे. मनीषा चौधरींचा सुद्धा प्रवास ऐकून घेतला पाहिजे. काय तुमचा प्रवास आहे? माझे वडील हे कट्टर समाजवादी होते. माझे वडील हे गोवा मुक्ती आंदोलनामध्ये स्वातंत्र्य सैनिक होते. काय नाव काय? भालचंद्र राऊत. माझं मूळचं गाव हे बोर्डी, जे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. ज्या गावातून सर्वात जास्त स्वातंत्र्य सैनिक आचार्य भिसे गुरुजी, चित्रे गुरुजींचे जे आशीर्वादाने त्यांच्या ज्ञानाची शिदोरी घेऊन मी बाहेर पडली. आणि त्यानंतर डॉक्टर जयंतराव पाटील, कृषी तज्ज्ञ, तारामाई वर्तक, भाऊसाहेब वर्तक हे आमचे नेतृत्व असताना मी भारतीय जनता पार्टीचं काम चालू केलं. मी एक प्रजा समाजवादी पक्ष तर एकदम भारतीय जनता पक्ष कसा वाटला? प्रवास कसा वाटला हा? 1989 साली अटलजी ज्या वेळेला ढाणूला आलेले होते आणि वनवासी कल्याणचं काम करत असताना प्रमोदजी तिकडे तलासरीला आले आणि मी एक इंडस्ट्रियलिस्ट म्हणून काम करत होते. आणि त्यावेळेला प्रमोदजींनी माझं काम बघितलं ग्रामीण भागामधलं, तर प्रमोदजींनी मला भारतीय जनता पार्टीची वॉर्डाची सदस्य बनवलं. त्यानंतर मी डहाणू नगरपालिकेमध्ये पहिल्यांदा भाजपचं कमळ फिरवलं. काँग्रेसचं बालेकिल्ला असताना एक मुस्लिम महिलेला घेऊन मी निवडून आली आणि त्यानंतर मला नगराध्यक्ष झाली. नगराध्यक्ष झाल्यानंतर 2.5 वर्षाचा कालावधी मिळाला. मी 2.5 वर्ष नगराध्यक्ष झाले. त्यांच्यानंतर परत मी 5 वर्ष 10 वर्ष नगरसेविका म्हणून झाले. क्या बात है. तदनंतर मग मी मुंबईला आले. मुंबईला भारतीय जनता पार्टीने मुंबई महानगरपालिकेमध्ये मला तिकीट दिलं. मुंबई महानगरपालिकेमध्ये मी निवडून आले. पण हे करत असताना मी संघटनात्मक काम जे केलं, भारतीय जनता पार्टीची वॉर्डाची सदस्यापासून ते मंडळाचे अध्यक्ष, जिल्हा बेसिक ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष, त्याच्यानंतर महाराष्ट्र महिला मोर्चाचे अध्यक्ष, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र प्रदेशाचे मी 2 वेळा उपाध्यक्ष पॅरेंट्स बॉडीचे. आणि हा प्रवास करत असताना मला पक्षाने भाजप शिवसेनेची युती तुटली आणि मला दहिसर विधानसभेचं नेतृत्व करायला दिलं. माझं केलेलं काम, प्रभाग समितीचे अध्यक्ष म्हणून केलेलं काम आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवरती मी 2014ला आमदार म्हणून निवडले. क्या बात आहे. प्रजा समाजवादी पक्षातून सुरुवात केली आणि सगळ्या प्रजेला ते भाजपमध्ये त्यांनी आणलेलं आहे आणि भाजपचे आमदार म्हणून आता काम करतायत. भारती लवेकर, तुम्हालाही मला हे मुद्दा विचारायचं आहे. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी नावाच्या मुखपत्राच्या संपादक होता. त्यामुळे तुमचे संपादकीय मी अनेकदा वाचलेले आहेत, पाहिलेले आहेत आणि त्या कालावधीमध्ये तो अंकही खूप तुम्ही वाचनीय केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुखपत्राचं 9 वर्ष संपादन केल्यानंतर एका वेगळ्या पक्षामध्ये येताना नक्की काय वाटलं? नक्की काय वाटलं? बर, याचं उत्तर खरं म्हणजे द्यावं की देऊ नये असा विचार या ठिकाणी महिला दिनाच्या निमित्तानं बोलत असताना कुठेतरी असं जाणवतं की जी मला संधी त्या पक्षामध्ये मिळायला हवी होती, इतके वर्ष काम केल्यानंतर ती संधी मला या पक्षामध्ये लगेच मिळाली आणि मी निवडून आले. हे त्यातलं गमक आहे. म्हणजे काय नक्की संधी न देण्याचं कारण काय आणि यांनी संधी देण्याचं कारण काय, तर मी 27,000च्या लीडनी निवडून आले. त्यामुळे संधी नाही मिळाली आणि कुठेतरी असं जाणवलं की आपल्याला या ठिकाणी वाव मिळत नाहीये. त्यामुळे इथं आल्यानंतर मी आनंदी आहे. या महिला आमदार नुसत्या सक्षम नाहीयेत, तर पॉलिटिकली करेक्ट पण आहेत. त्यामुळे राजकारण कसं करायचं, कुठला पक्ष सोयीचा, कुठला पक्ष गैरसोयीचा, संधी कशा मिळाल्या पाहिजेत, त्यामुळे खऱ्या अर्थानं आता त्या राजकारणामध्ये या सगळ्या महिला आमदार सक्रिय आहेत. अगदी आता माझा वेळ संपत आलाय, पण शेवटच्या टप्प्यामध्ये मला सगळ्या जणांना एकच विचारायचं आहे. महिला दिनाच्या निमित्तानं महिला आमदार म्हणून पक्ष कुठला का असेना, एकूण कुठल्या पद्धतीनं महाराष्ट्राला पुढे जावं लागणार आहे? सुरुवात विद्या चव्हाण. महाराष्ट्राला पुढे जावं लागणार आहे. महाराष्ट्र इतके वर्ष 2014 पर्यंत पुढे जात होता, पण आता अचानक पुरोगामी महाराष्ट्र हा RSSच्या ताब्यात गेल्यामुळे आता तो किती पुढे जाऊ शकेल याविषयी मला शंका आहे. प्रजा समाजवादी पक्षच भाजपकडे गेल्यामुळे काय बोलणार? आता ते मनीषाताई प्रजा समाजवादीमधनं इकडे आल्या, तो त्यांनी त्यांचा इतिहास सांगितला. भारतीताई म्हणाल्या आता राष्ट्रवादी सारख्या मासिकाची त्यांना संपादक म्हणून संधी होती,
पवारसाहेबांसारख्या लोकांनी संधी दिली त्यांना. पण काय झालंय हल्ली महापालिकेच्या निवडणुका बघितल्या, भाजपकडे कार्यकर्ते नाहीयेत आणि तिकीटं देत सुटलेत ते. मग तिकीटं द्यायला कोण सक्षम आहे ते बघितलं आणि तिकीटं दिले आणि लोक लाटेत निवडून आले अनेक. म्हणजे आता लाट आहे हे मान्य आहे, लाट आहे हे मान्य आहे. लाट अजूनपर्यंत आहेच, निश्चितच आहे तो, त्याबद्दल काही प्रश्न नाही. आणि मशीन पण आहे. जर लाट होती तर मग यांचे काही आमदार का निवडून आले तेही पडायला हवे होते. नाही आमचे जिथे अगदी मुळापासून असे गलबत बसलेले आहेत तिथे आम्हाला कोणी हलवू शकलेलं नाही आणि हलवू शकणारही नाही. कारण शेवटी काम हे महत्वाचं आहे. पुरोगामी महाराष्ट्र काय एकदमच भगवा होऊन जाणार नाहीये. त्यामुळे आम्हाला कायम आशा आहे. कारण आता जे भाजपची पावलं पडायला लागली आहेत ती फार चुकीच्या दिशेने पडायला लागली आणि आता हे लोकांच्या लक्षात यायला वेळ लागणार नाहीये. तुम्हाला असं वाटतं का, तुम्ही आता भाजपचा आणि भगवेकरणाचा उल्लेख केला, संघाचा उल्लेख केला, त्याचा तोटा महिलांना होणार आहे? निश्चितच होणार आहे. आज महिलांवरती जे अत्याचार, आता एकच सांगते, गृह खातं आज मुख्यमंत्र्यांकडे सगळी खाती एकवटलेली आहेत आणि गृह खातं कायद्या सुव्यवस्थेसाठी जो वेळ द्यायला लागतो. नागपूर सारख्या शहरात इतके गुन्हे होत आहेत, इतके दरोडे पडत आहेत, इतके खून होत आहेत, बलात्कार होत आहेत. आता महाराष्ट्राला त्या पुरोगामित्वावरच आता प्रश्नचिन्ह लागलेले. त्यामुळे कायदा सुव्यवस्था टिकवायची असेल तर मुख्यमंत्र्यांनी, मी वारंवार हे सांगते की ही जबाबदारी फार मोठी आहे. कुठलं तरी सेपरेट आणि कणखर व्यक्तिमत्व हे सांभाळायला त्याच्या हातात हे दिलं पाहिजे. पण माहीत नाही की वरती नरेंद्र मोदी आणि खालती देवेंद्र फडणवीस यांनी सगळी सत्ता फक्त स्वतःच्या हातात ठेवायचं. विद्याचा मुद्दा महत्वाचा आहे. वर्षा गायकवाड मला एक सांगा, मी येतो तुमच्याकडे येतो. वर्षा गायकवाड, मला सांगा की मुळामध्ये एखाद्या वेगळ्या विचारसरणीचा, म्हणजे संघाच्या किंवा भगव्या विचारसरणीचा पक्ष सत्तेवर आल्यामुळे महिला सक्षमीकरण मागे जातं, असं काही घडतं का? नाही, मला असं वाटतं ना, ह्या सगळ्या चर्चेचा आजचा विषय आपला राजकीय नाही. राजकीय क्षेत्रामध्ये जेव्हा भाषण येऊ तेव्हा नक्की याच्यामध्ये बोलू. पण जे गुन्हेगारीचं प्रमाण वाढते, आजच राज्यमंत्र्यांनी उत्तर देत असताना सांगितलं की आज जर बघितलं तर सायबर क्राईममध्ये वाढलेलं आहे. त्यांनी आज सांगितलं की ड्रग्स वगैरे त्याच्यामध्ये प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे सातत्यानेच आपण बघितलं, मधल्या काळामध्ये डान्स बार आम्ही बंद करण्याचा निर्णय घेतला. आज सुमन ते आमच्या बरोबर आहेत, पुन्हा डान्स बार सुरू झालेले आहेत. आणि जसं मी सांगितलं की आता सायबर क्राईम आणि बाकीचे क्राईम वाढत आहेत. त्यामुळे नक्कीच ह्या गोष्टीबद्दल आपल्याला आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे की का वाढ चालली. आत्मचिंतन केलं पाहिजे. भारतीय लवेकरांना काहीतरी बोलायचंय. हो, बोलायचं याच्यासाठी आहे की जे देवेंद्र फडणवीसांविषयी आता विद्याताई बोलल्या की दोन्ही खाती किंवा खूप जास्त खाती आहे त्यामुळे ते खांब बघू शकत नाहीत, हे मला वाटतं राजकारणासाठी राजकारण करणं आणि विरोधासाठी विरोध करणं. लोक बोलतायत, मी बोलत नाही, विरोधासाठी लोक बोलतायत की आमची खाती सुद्धा आम्हाला ते सांभाळू देत नाहीत. नाही, माझं बोलणं संपू देत विद्याताई. तुम्ही बोलत असताना मी नाही बोलले. परंतु विरोधासाठी विरोध आणि केवळ राजकारणासाठी राजकारण आपण करू नये. आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने होम मिनिस्ट्री सांभाळतायत असं माझं मत आहे. मी पण महिलांचे प्रश्न विधानसभेत आणते आणि त्याची सोडवणूक त्या ठिकाणी होते. आपला वेळ संपत आलाय. तुम्हाला बोलायचंय? भारतीय जनता पार्टीचं नेतृत्वाखाली देवेंद्रजी इतकं चांगलं काम करतायत की आत्ताच झालेल्या नगर परिषदमध्ये भाजप नंबर 1, जिल्हा परिषद भाजप नंबर 1, विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप नंबर 1, मुंबई महानगरपालिकेमध्ये 82 मधून 47 महिला, सर्वात जास्त भारतीय जनता पार्टीची, विधानसभेमध्ये सर्वात जास्त महिला आमदार ह्या भारतीय जनता पार्टीचे आहेत, लोकसभेमध्ये सर्वात जास्त खासदार भारतीय जनता पार्टीचे आहेत. त्यामुळे जनता जनार्दन हे भाजपच्या पाठीमागे समर्थन करते आणि देवेंद्रजी सक्षमपणे महाराष्ट्र चालवण्यात. हा कौल जर मान्य केला तर महाराष्ट्र खरंच पुढे चाललाय आणि हा माझा शब्द आहे, परिवर्तन होणार असं मुख्यमंत्री म्हणतायत. विश्वास ठेवायला पाहिजे. जास्तीत जास्त प्रतिनिधी निवडणुकांमध्ये निवडून आले, ते जास्तीत जास्त पैसा वाटप भाजपने केला म्हणून निवडून आले. मी तळागाळात फिरते, आज जे काय आहे ते एकेका उमेदवारासाठी 50-50 लाख पर्यंत भाजपने वाटलेले आहेत. आणि हा आरोप खोटा नाही. आम्ही पकडून दिलेली आहे गाडी मुंबई महापालिकेमध्ये, कंबोजाला आम्ही गाडी पकडून दिली. आत्ताच मनीषा ताई म्हणाल्या की नगर परिषद महानगरपालिकेत खूपशा महिला निवडून आल्यात, सर्वात जास्त भाजप पक्षाच्या. विधानसभेत सर्वात जास्त महिला भाजपच्या आहेत. आणि मग ते एवढ्या महिला आहेत तर त्या विधानसभेत का गप्प आहेत, त्या महापालिकेत का गप्प आहेत? एवढा अत्याचार होतोय महिलांवर आणि यांचे आवाज बंद आहेत. या महिला ज्या निवडून आलेल्या आहेत, आमदार नगरसेविका, या महिलांच्या बाजूने आहे. चला, पक्ष मी तुम्हाला सांगते की राष्ट्रवादीच्या आमदाराने महिलेला बोलवून विश्रामगृहामध्ये बलात्कार केलेला, तेव्हा यांचा आवाज कुठे होता? आमचे देवेंद्रजी आहेत की सगळेच आम्ही त्याच्यावरती शिक्षा करतायत.
मनीषा ताईंनी केलेला आरोप अत्यंत खोटा आहे. त्यांच्या युवा अध्यक्षाने मुलीवरती एका महिलेवरती जे अश्लील प्रकार केले ते केलं तरी यांनी राजीनामे मागितले नाही. महिला आयोगावर यांचे सदस्य आहे तरी नाहीये. मी म्हणते तो कोर्टामध्ये अजून खटला चालू आहे. आम्ही परिचारक, मला एक सांगा, आमच्या सभागृहात असलेले परिचारक ह्याला भाजपचे सदस्य आहेत, त्यांना महिला म्हणजे सैनिकांच्या पत्नींचा अपमान करणाऱ्या आमदार आता तुम्ही म्हणा आमदारच नाहीये ते, भाजपचे विधान परिषदेचे आमदार नाहीयेत. त्या नाहीत भाजपच्या मागे. गप्प काय त्या महिला आवाज का करत नाही? आम्ही बसतोय, आम्ही ओरडतोय, तुम्ही का गप्प? मला कळत नाही. मला वाटतंय आपण जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज सगळ्या भेटलेलो आहोत आणि मी तुम्हाला सांगावं, हे असं नाहीये. पालघरला दांडेकरला 90 दिवस जेल भोगवणारी मनीषा चौधरी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पालघरचे नेते होते दांडेकर. एका मुलीवर बलात्कार केलेला 90 दिवस जेल भोगवण्यासाठी आंदोलन करणारी मनीषा चौधरी आहे. कुठलाही माणूस हा गुन्हेगार असतो, तो कुठच्या पक्षाचा नसतो. गुन्हेगार म्हणून आम्ही तेच म्हणतोय, गुन्हेगार आहे, आम्ही तेच म्हणतोय. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ही सगळी चर्चा आपण सुरू केली. आपण सुरुवातीला म्हणालो की राजकीय किंवा पक्षीय चर्चा मला अपेक्षित नाही, पण तरी सुद्धा जेव्हा वेगवेगळ्या पक्षांच्या महिला आमदार असतात तेव्हा निश्चितपणे ही चर्चा राजकीय आणि पक्षीय सुद्धा होणार आहे. ते होणं स्वाभाविक आहे. पण या निमित्ताने हे लक्षात आलं असेल की या महिला आमदार ज्या विधानसभेमध्ये आहेत किंवा विधान परिषदेमध्ये आहेत त्या केवळ तिथे सहजपणे नाहीयेत, तर त्या तेवढ्याच तगड्या अशा राजकीय नेत्या पण आता झालेल्या आहेत. ज्या प्रकारची भूमिका त्या ठोसपणे आणि ठामपणे मांडतायत त्यावरून हे सिद्ध झालेलं आहे की त्यांनी त्यांचं नेतृत्व अधोरेखित केलेलं आहे. एनिवेज, जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मी म्हटलं की मुद्दाम जरा या महिला आमदारांशी बोलूया. एकूण महिलांच्या अनुषंगाने त्या कसं बघतात हाही मुद्दा महत्वाचा आहेच आणि त्यांचा प्रवास कसा आहे तेही बघितलं गेलं पाहिजे. नंतर राजकीय पक्षीय चर्चा होणं स्वाभाविक होतं आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महिला सक्षमीकरणाचा मुद्दा हा मुळामध्ये अराजकीय नाही, तो राजकीय सुद्धा आहे. कारण संबंध राजकीय इच्छाशक्तीचा, एकूण धोरणांचा, एकूण भूमिकेचा सुद्धा आहे. एनिवेज, सगळ्या नामवंत आमदारांचे अतिशय मनापासून आभार. आज थांबतो इथंच. पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता. उद्या खास महिला दिनाच्या निमित्तानं एक वेगळा कार्यक्रम मी घेऊन येतोय, त्यामुळे उद्याचा कार्यक्रम अजिबात चुकू नका. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा. विधानसभेमध्ये 288 जे एकूण आमदार आहेत त्यापैकी फक्त 22 महिला आमदार आहेत आणि विधान परिषदेमध्ये जे 78 एकूण आमदार आहेत त्यापैकी 4 फक्त महिला आमदार आहेत. प्रेक्षकांसाठी खुश खबर. साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTubeवर लवकरच.